गुरुवारी 10 जुलै रोजी पालघर येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो। या विशेष दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या मठात म्हणजेच केंद्रात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती, तर मठातील वातावरण भक्तिमय झाले होते। या पवित्र दिवशी पालघरच्या या जुन्या स्वामींच्या मठात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळी भाविकांना गुरुपद देण्यात आले। स्वामींच्या प्रतिमेसमोर विधिवत पूजा करून हे गुरुपद सेवेकऱ्यांना देण्यात आले। या पूजेमुळे घरात कुटुंबात आध्यात्मिक शांती आणि समृद्धी लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे। माहितीनुसार गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुवारी सकाळपासूनच या मठात भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते। मठातर्फे भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित या धार्मिक कार्यक्रमात अनेक भाविकांनी सक्रिय सहभाग घेतल्याचं पाहावयास मिळालं। तर या आयोजित कार्यक्रमात सकाळपासूनच सेवेकऱ्यांना गुरुपद देण्याचा विधी सुरू होता, तर संध्याकाळी मनोर मधल्या दुर्गा सप्तशती ग्रुपच्या महिला सेवेकऱ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ। आणि या सर्व महिलांनी पूजा विधी करत गुरुपद स्वीकारले व स्वामींचा आशीर्वादही घेतला। गुरुपद म्हणजे 1 वर्षासाठी आपण स्वामींच्या छायेत असणार। 1 वर्ष स्वामी आपला व आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतील। मात्र गुरुपद स्वीकारणे म्हणजे केवळ एखादे पद स्वीकारणे नव्हे, तर गुरुच्या शिकवणीनुसार जीवन जगणे आणि आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणे। थोडक्यात गुरुपद घेणे म्हणजे योग्य मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारणे। गुरुपद घेणे म्हणजे योग्य मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारणे। तर गुरुपद घेताना या सेवेकरांनी यावेळी स्वामींकडे सांगितलं की परमब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु आहात। आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे अशी प्रार्थना यावेळी भक्तांनी केली व स्वामींकडे हे सांगितलं। तर मठातर्फे भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित या धार्मिक कार्यक्रमात अनेक भाविकांनी सक्रिय सहभाग घेतला होता। तर स्वामींच्या दरबारात प्रत्येक रडत जाणारा भक्त हा प्रचंड आत्मविश्वास घेऊनच परत जातो, असे अनेक अनुभव स्वामी भक्तांचे आहे। तसा स्वामींवर भक्तांचा विश्वास आहे। श्री स्वामी समर्थ।